आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापुरातील सोनिवली गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे। आज आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते स्मारक परिसरात पुतळा उभारण्यासाठीच्या चौथऱ्याचं भूमिपूजन करण्यात आलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 35 फूट उंच पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार असून त्यासाठी 16 फूट उंच चौथरा तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या पुतळ्याच्या चौथऱ्याचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला होता। चौथरा तयार झाल्यानंतर त्यावर तब्बल 35 फूट उंच पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे। त्यामुळे जमिनीपासून तब्बल 51 फूट उंच हा पुतळा असणार आहे। या चौथऱ्यावर तब्बल 25 टन वजनाचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे। बदलत्या वातावरणाचा त्यावर कोणताही परिणाम होऊ नये असा उत्कृष्ट दर्जाचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे। खरं म्हणजे हे स्मारक उभं राहिलं हे बदलापूरच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं स्थळ निर्माण झालं। या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा अशा प्रकारची सगळ्याच भक्तांची मागणी होती आणि त्याला आज यश आलं आहे। आपण 35 फूट उंच आणि 16 फुटाचा त्याचा खालचा भाग असा 51 फुटाचा हा पुतळा उभा करतो। त्याला खर्चाचा मी कधी हिशोब करत नाही, पण पुतळ्याचं वजन 25 टनाचं आहे आणि चांगला मजबूत पुतळा घेण्यामुळं एक कायमस्वरूपी वर्षानुवर्षे याला कधी त्याला त्रास होऊ नये, कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर परिणाम होऊ नये, हवामानाचा असेल कसलाही, त्यासाठी कामच करताना आपण मजबूत करतो आहे आणि ते बाबासाहेबांची आठवण वर्षानुवर्षे आमच्या बदलापूरकरांना राहावी हा त्याच्यामधला महत्त्वाचा हेतू। तो आज त्याचा पायाभरणी समारंभ झाला। पायाभरणी समारंभामध्ये आमच्या सगळ्यात लोकांनी खूप मनापासून योगदान दिलं आहे। बनतेजी इथं कायमस्वरूपी वास्तव्याला असतात आणि ते नेहमी इथं विधिवत तिथं प्रार्थना करत असतात, त्यामुळे बदलापूरला हे एक स्थळ निर्माण होतं आहे याचा अभिमान। हे बाबासाहेबांच्या जागेला संघर्ष करावा लागला तर बाबासाहेबांच्या नावानेच त्या संघर्षातून यश आलं आणि त्याचा आता चांगला प्रकारचा एक वेगळं स्वरूप येऊन मी मगाशी सांगितलं का तिथं संघर्षाचा पहिली ठिणगी जी पडली ना ती ठिणगी विझल्यानंतर त्याच्यावर कळस उभा राहायला मार्ग सोपा झाला। माझा जर पाया 1 महिन्यात झाला तर 1 महिन्यामध्येच पुतळा बसवेल। पूर्ण होत आलं आहे माझा पुतळ्याचं काम। ग्रंथालयाचं काम पण लगभग पूर्ण होत आलं आहे, पण त्याला मी त्या ग्रंथालयामध्ये केवळ ग्रंथालय नाही तर बाबासाहेबांच्या विचाराची सगळीच देवाणघेवाण करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची लायब्ररी तशी करावी। त्याला चालवणारासुद्धा मी तशा प्रकारची एखाद्या एजन्सीला शोधतो आहे का त्यांनी ती अशी चालवली पाहिजे का तिथं कुठेही काही कमी आहे असं वाटलं नाही पाहिजे आणि म्हणून त्याकरता थोडासा अवधी त्याला घेईन। 5 एकर जागा डेव्हलप करायला जवळजवळ बराचसा त्रास झाला आणि आता जागा मला आता कमी वाटायला लागली, म्हणून पुढच्या बाजूची जागा घेतो आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एखादं हॉस्टेल उभं करतो आहे। त्याचबरोबर जे तीर्थस्थळावर येतात त्या नागरिकांना राहण्यासाठी निवारा सेटसुद्धा त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे। शेवटी भविष्यामध्ये हे स्थळ असं राहणार आहे की नागपूरला ज्याला जाता येत नाही तो बदलापूरला येईल आणि बदलापूरचा दर्शन घेऊन इथंशी समाधान मानेल। यासाठी आपण माझ्या भाषणामध्ये मगाशीच सांगितलं की आपण पुलाला सांगतो पण या परिसराला बाबासाहेबांचं नाव राहते आणि बाबासाहेबांचं स्मारकाच्याच नावाने हा पूर्ण परिसर ओळखला जाणार आहे। त्यामुळे ते नाव पद्धतशीरपणे त्या पद्धतीने तयार करतोय आपण। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।